आपल्या हिंदवी शिक्षण संस्थेची स्थापना होत असताना या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी जे येथे शिक्षण घेऊन आपल्या जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असतात। विद्यालयाने एक वेगळ्या प्रकारचा नावलौकिक कमवलेला आहे आणि तो म्हणजे आपल्या निघोज गावातील UPSC सुटलेला पहिला विद्यार्थी जो आहे तो म्हणजे आपल्या विद्यालयाचा अल्पेश भाऊसाहेब ढवळे। हा आपल्या विद्यालयाचा विद्यार्थी, हा विद्यालयाचा अभिमान आहे, हा विद्यालयाचा गौरव आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ढवळे साहेबांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। माझी विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्ह्याचं, आपल्या तालुक्याचं, राज्यामध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं तर देशाच्या रँक मध्ये 687 क्रमांक प्राप्त करून त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा संदेश समाजामध्ये दिलेला आहे की ग्रामीण भागामधली मुलं सुद्धा काहीतरी करू शकतात। ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रचंड जिद्द, उमेद, चिकाटी असेल तर आपण ही केंद्रामध्ये काम करू शकतो, याचं उत्तम उदाहरण त्या ठिकाणी अल्पेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर शेठ कवाद, संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय शिवाजीराव वराळ साहेब, त्याचबरोबर अल्पेशच्या या ठिकाणी आई अरुणाताई असेल, आजोबा विठ्ठलराव ढवळे असतील, आजी शांताबाई असतील, त्याचबरोबर कुटुंबामधील इतरही सहकारी अनेक पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचे विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। विद्यादेवता शारदेच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत। या ठिकाणी ज्यावेळेस अल्पेश जो आहे 5वी 6वीला या ठिकाणी प्रवेश घेतल्यानंतर तेव्हापासून ज्यावेळेस मला ही बातमी कळली तेव्हापासून मी विद्यार्थ्यांमध्ये, त्या मुलांमध्ये अल्पेशला शोधण्याचा प्रयत्न करतोय की असा आमचा हा छोटा 5वी मध्ये असणारा अल्पेश जो आहे तो कसा होता, तो कसा घडत गेला, त्याचा जीवनपट जो आहे तो अतिशय प्रेरणादायी आहे। तो त्याच्या तोंडूनच आपण ऐकणार आहोत।
परंतु तत्पूर्वी या ठिकाणी आपण त्याचा सन्मान सोहळा जो आहे या ठिकाणी संपन्न करतोय। प्रथम त्या ठिकाणी सन्मान सोहळ्यापूर्वी विद्यालयाच्या वतीनं स्वागत गीताच्या माध्यमातून आपण मान्यवरांचं स्वागत करत आहोत। इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी जे आहेत आपल्या समोर या ठिकाणी स्वागत गीत सादर करतायत। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। मंडपी स्वागत झाले 10 दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले। पूर्व नियोजित पूर्व घडले, पूर्व नियोजित पूर्व घडले, सावरल्या नजरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। अल्पेशला सन्मानित करावं। समवेत संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी आदरणीय शिवाजीराव वराळ साहेब मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान सोहळा जो आहे संपन्न होतोय। शाल श्रीफळ या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित। या ठिकाणी मी त्या कार्यक्रमाची प्रस्तावना आपल्या समोर मांडत असताना मला असं बोलावंसं वाटतं की प्रत्येक विद्यार्थी जो आहे हा कुठल्या ना कुठल्या कौशल्यामध्ये परिपूर्ण असतो आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ज्यावेळेस असा आमचा एखादा विद्यार्थी जो आहे तो उच्च पदस्थ अधिकारी होतो त्यावेळेस त्याचा गौरव करण्यासाठी आमच्याकडे शब्द अपुरे असतात। परंतु विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी आपली ओळख जी आहे कधी कधी माणसं जी आहेत आपली ओळख निर्माण करण्यामध्ये कमी पडतात आणि म्हणून आनंद फंदी नावाचे कवी आहेत ज्यांनी फटका हे साहित्य लिहिलं। त्या फटका साहित्यामध्ये वर्णन करताना त्यांनी लोकांना फटके मारण्याचा प्रयत्न केला आहे। तशाच प्रकारचे दुसरे साहित्यिक जे आहेत संदीपजी खरे यांची एक सुंदर कविता आहे आणि त्या कवितेमध्ये संदीपजी खरे या ठिकाणी आपल्याला सांगतात। मला त्या कवितेची आठवण झाली। त्यामध्ये आपुले जगणे कसे असावे, आपुले जगणे। अरे विद्यार्थ्यांना आपलं जगणं कसं असावं, हे जगणं आपल्या या ठिकाणी अल्पेश सारखं असावं, आपलं जगणं हे अक्षय सारखं असावं, आपली ओळख जी आहे ती आपली ओळख कशी असावी। म्हणून कवी या ठिकाणी म्हणतात आपुले जगणे आपली ओळख, उपरे अर्धे जोडू नको, दिवा होऊनी उजळ जगाला, चाकू होऊनी कापू नको। काही लोक फसवण्याचा प्रयत्न करतात परंतु जिद्द आणि चिकाटी जर असेल तर आपण उच्च पदस्थ अधिकारी होऊ शकतो। हे उदाहरण जे आहे हे उदाहरण आपल्या समोर आहे आणि म्हणून संदीपजी खरे यांची जी काव्यपंक्ती आहे ती या ठिकाणी आज मला गावीशी वाटते। आपुले जगणे आपली ओळख, उपरे अर्धे जोडू नको, दिवा होऊनी उजळ जगाला, चाकू होऊनी कापू नको। विद्यार्थी कसा असावा म्हणून म्हटलंय नित्य घडावे वाचन लेखन, नित्य घडावे वाचन लेखन, चनकार्याविन दौडू नको, नित्य पर्वचा व्यायामाविन झोप घ्यावया पडू नको। पावित्र्याची पांघर वस्त्रे
होऊन पटकुर पसरू नको. शोभेहून ही श्रेष्ठ स्वच्छता, आधी मंत्र हा विसरू नको. नम्र राहावे सौम्य पहावे, नम्र राहावे सौम्य पहावे. उगा कुणास्तव अढी नको, उगा कुणाला खिजवायाला हृदयावर कढी नको. शेवटी काय म्हणतात माहिती कवी, नको फुकाची हांजी हांजी, लोचट बुळचट काही नको. परंतु दिसता उदात्त काही, ताठर माथा मुळी नको. पेल शक्तीने गोवर्धन तू, कंस होऊन छळू नको. नको उगाच वाद परंतु कोणी धमकवता पळू नको. आपुल्या आपुल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको. ही ओळ मी का घेतलेली आहे, समोर प्रचंड दुःख असताना अरुणाताईने आपल्या मुलांना वाढवलं, म्हणून संदीप खरेंची जी ओळ आहे या ठिकाणी, आपुल्या आपुल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको. पण दुसऱ्यास्तव वाहो करुणा, व्यर्थ कोरडा राहू नको. तुडवीत राणे खुशाल जावे, नव्या पथाला बिहू नको. अरे ज्यावर श्रद्धा प्राणातून, ते केल्या विन राहू नको. जेथे वाटा तेथे काटा, उगा भेदरून अडू नको. अरे करता हिम्मत जगात किंमत, भेकट गुळमळ रडू नको. कर्तृत्वाचे घडवी वेरूळ, कर्तव्याला मुकू नको. आणि शेवटची ओळ, मातेसह मातीचे देणे, ठेडा याला चुकू नको. आपुले जगणे आपली ओळख, उपरे अर्धे जोडू नको. दिवा होऊन उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको. धन्यवाद मुलांनो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विद्यालयाचा निघोजच्या इतिहासामध्ये मी म्हणतो की UPSC परीक्षेमध्ये आत्तापर्यंत निघोज गावामध्ये एकही विद्यार्थी UPSC उत्तीर्ण झाला नव्हता आणि 2000 विद्यार्थी परीक्षेला क्वालिफाय झाले. त्याच्यापैकी 958 विद्यार्थी सिलेक्ट झाले. त्यामध्ये अल्पेजचा आपल्या विद्यालयाचा माजी विद्यार्थी, त्याचा 687 रँक मिळून निवड झाली. त्या प्रथम मी विद्यालयाच्या वतीने त्याचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अल्पेजच्या कुटुंबामध्ये मी जवळून पाहिलेले, अल्पेजचे वडील अल्पवयात गेल्यानंतर अरुणाताईनं त्याचे आजोबा रावसाहेब ढवळे, संगीताताई यांनी अतिशय खंबीरपणे या कुटुंबाला साथ दिली. रावसाहेबांनी सुरुवातीला या कुटुंबाच्या शिक्षणासाठी लक्ष दिलं. त्यानंतर अल्पेश इंजिनियर झाल्यानंतर अल्पेशनी तो बराचसा भार उचलला. अक्षयने तो कुटुंबाचा भार उचलला आणि कोरोनापासून हा विद्यार्थी कुंड शाळेला 1ली ते 4थी कुंड शाळेमध्ये शिकला. त्यानंतर 5वी ते 10वी मळगंगा विद्यालयात शिकला. 11वी 12वी विद्याधाम प्रशालेमध्ये शिकला. ग्रॅज्युएशन त्याचं फर्ग्युसन कॉलेजला झालं. परंतु म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. चाइल्ड इज फादर ऑफ मॅन. लहानपणीच विद्यार्थ्यामध्ये काहीतरी एक चुणूक असते. ही चुणूक अल्पेजच्या माध्यमातून आमच्या विद्यालयामध्ये 5वीला ज्यावेळेस तो अल्पेज आला, अतिशय संयमी, शांत, कोणत्या विद्यार्थ्याशी दंगामस्ती कधी करायचा नाही, बारकाईने लक्ष द्यायचा, फार मागच्या वाकावर बसायचा. परंतु गणित सोडवताना त्याची एक ती चुणूक असायची, तो गणित कधी चुकायचं नाही. त्याला जर समजलं नाही तर तो विचारायचा आणि कोणतीही तक्रार कधी करायचा नाही. त्याला जर नाही समजलं तर विचारायचा, परंतु विद्यार्थ्यांशी दंगामस्ती कधीच केलेली नाही. अतिशय कठीण अशी परीक्षा, देश पातळीवर UPSC ही खडतर परीक्षा आहे आणि या परीक्षेसारखं यश निघोज गावच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहून ठेवलं तर वावगं होणार नाही. अरुणाताईच्या पोटी अक्षय आणि अल्पेशी 2 रत्न आली. त्यापैकी हे छोटंसं रत्न आहे. हा कोहिनूरचा विरा म्हटलं तरी वावगं ठरायचं नाही. अल्पेशच्या माध्यमातून अल्पेशला त्यांच्या आजी आजोबांनी सुद्धा कुटुंबाला, आपण म्हणतो ना, आजी आजोबा घरात असल्यानंतर बालपणीचे संस्कार असतात आपल्या नातवंडावर. आणि आमच्या विद्यालयावर ढवळे कुटुंबाने, मी या ठिकाणी त्यांचा जावई असल्यामुळं, मळगंगा विद्यालय एक छोटंसं विद्यालय होतं. मोठे विद्यालय असून सुद्धा ढवळे कुटुंबाने, जेवढे आमचे नातेवाईक होते, या कुटुंबाने 1लीपासून तर 10वीपर्यंत अल्पेशच्या घरातील सर्व, अल्पेशचा भाऊ अक्षय, अल्पेश, पायल, पवन, नंतर अर्जुनच्या घरातले मोठे बंधू, दोन्ही मुलं आमच्या इथं शिकले. माझ्या मेवण्याची दोन्ही मुलं या ठिकाणी शिकली. छोट्या विद्यालयाविषयी ठेवून छोट्या विद्यालयाचा अभिमान आज
तालुक्यामध्ये नाही जिल्ह्यामध्ये सुद्धा झालेलं आहे. बरेच मला फोन आले, कारण ज्यावेळी मी स्टेटस ठेवलं होतं तर 224 स्टेटस बऱ्याच जणांनी पाहिले आणि मग मला फोन यायचे का हा विद्यार्थी कोण आहे? तर म्हणले माझ्या मेवण्याचा मुलगा आहे आणि आमच्या विद्यालयाचा माजी विद्यार्थी. तर याचा गुणगौरव आपल्या विद्यालयात झाल्यानंतर अशी प्रेरणा एखाद्या विद्यार्थ्याने घेतली पाहिजे का हा विद्यार्थी आपल्या विद्यालयातून UPSC सुटला आहे आणि एखाद्या विद्यार्थ्याने प्रेरणा घेऊन पुढं असंच एखादा विद्यार्थी हिरा आपल्या विद्यालयातून परत चमकला पाहिजे. अल्पेच्या पुढील कार्यास मी विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व संस्थेचे अधिकारी पदाधिकारी, उपस्थित अल्पेश आणि अक्षयचे पालकवर्ग, माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि माझे समोर बसलेले सगळे लाडके विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आज असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घणू. जसा आज आमच्यासाठी, आज म्हणजे ज्या दिवशी अल्पेशचा निकाल लागला त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या मुलाला प्रसाद वराळने फोन करून सांगितलं की अल्पेशचा असा म्हणजे अल्पेशनं असं यश मिळवलंय. मी त्याला लगेच म्हटले की मला फोटो असेल तर दे, काही बातमी आली का ती मला टाक, मला स्टेटसला ठेवायला. आणि त्या दिवशी रात्रीचं काही नाही, मेसेज तसा आलाच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांचे स्टेटस पाहायला सुरुवात केली. मला असं झालं होतं मी किती स्टेटस ठेवू, ज्याच्या स्टेटसला त्याचा फोटो दिसेल. डायरेक्ट स्टेटसचे फोटो घेणं येत नव्हतं काही, पण स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आपल्या स्टेटसला ठेवायचं. 3-4 स्टेटस असे ठेवले तरी मनाचं समाधान होत नव्हतं. साहजिक आम्हाला एवढा आनंद होतो, घरातल्यांना किती आनंद होत असेल, आनंद गगनातच मावत नसेल. आणि अल्पेशच्या रूपानं तुमच्या समोर एक आदर्श आहे आणि अल्पेशला मी खास करून विनंती केली मगाशी एक, आणि सूचना आहे शिक्षक म्हणून, की जेव्हा तू बोलशील तेव्हा हे समोर बसलेले जे आहेत, आज विज्ञानाचं युग आहे आणि त्यात सगळ्यात महत्वाचं मोबाईलचं युग आहे. या मोबाईलनं ही मुलं फार वेडी झालेली आहेत, तर तू त्यांना थोडं इन्स्पिरेशन दे, त्यांना इन्स्पायर कर, असं भाषण कर, असं मी अल्पेशला म्हटलंय. आणि तुम्ही पण, आम्ही त्याला पाहून आम्हाला जेवढं भूषण वाटतं, जेवढं छान वाटतं, तेवढं तुम्हाला सगळ्यांना वाटलं पाहिजे. त्याच्या घरच्यांना तो अभिमान आहे, पण आई वडिलांचा अभिमान, त्यांचं प्रेम, त्याच्यापेक्षाही मला वाटतं 10 पट जादा आम्हालाही आनंद होत असेल आणि होतो. तेव्हा आपण सगळ्यांनी अल्पेशचं ज्यावेळेस भाषण चालू असेल अजिबात आवाज न करता एकदम शांत बसायचं आणि लक्ष देऊन ऐकायचं. आणि पहा, आणखी एक महत्वाचं, आपण शिवजयंती साजरी करतो. शिवजयंती साजरी करताना प्रत्येक जण भाषण करताना हे म्हणत असतो की अंधार झाला दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या भूमीला जिजाऊंचा शिवा पाहिजे. मग प्रत्यक्ष शिवराय हातामध्ये तलवार घेऊनच पाहिजेत का? तर नाही. अल्पेशच्या आईच्या रूपानं त्या ठिकाणी पुन्हा एकदा जिजाऊ जन्माला आलेली आहे आणि त्यांच्या पोटी हा शिवराय जन्माला आलेला आहे. हे काही कमी नाही. आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं आणि नव्हे आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं, देशाचं हे भूषण असतं. आपल्या दृष्टीनं हा फार मोठा मान आहे, हा फार मोठा गौरव आहे. त्यामुळं सगळ्यांना माझी विनंती आहे की अल्पेशकडे पाहताना खूप आदराने पहा, त्याच्यासारखा एक गुण घ्या. माझा मुलगा आणि अल्पेश एकाच वर्गात होते, दोघंही फार हुशार. 1 मार्क एकमेकाला कमी जास्त पडला की त्याला वाटायचं याला 1 मार्क जास्त पडला, याला वाटायचं त्याला 1 मार्क जास्त पडला. दोघांची चुरस होती, चुरस मार्कांच्या बाबतीत. एवढी चुरस तुमची पण पाहिजे. आणि जाता जाता अल्पेशसाठी तुमच्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं भविष्यासाठी शुभेच्छा देते आणि त्याला म्हणू इच्छिते, एफर्ट्स आर युअर्स, विशेष आर माइन, युअर फ्युचर ऑलवेज फाईन अँड शाईन. आपल्या शाळेतला विद्यार्थी अल्पेश दादा जेव्हा इथे 5वी ते 10वी शिक्षणासाठी आला,
होता आणि आज तो UPSC परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि आपल्या शाळेचं आणि आपल्या परिवारातील सदस्यांचं नाव मोठं केलं आणि सर्वांचा अभिमान वाढवला, गौरव वाढवला. मी आपल्या शाळेच्या वतीने व माझ्या वतीने अल्पेश दादाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि थांबते. आणि शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल, उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. आणि आपण अल्पेश दादाकडून खूप काही शिकण्याजोगा आहे, त्याच्याकडून आपण खूप काही गुण घ्यावे. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, येथे उपस्थित सर्व शिक्षकवृंद, आपल्या शाळेचे संस्थापक श्री प्रभाकर शेठ कवाद, सचिव श्री शिवाजीराव वराळ साहेब, सर्वांचं आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी जो या ठिकाणी माझा सन्मान केलेला आहे त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. सर्वप्रथम आता इथे भाषण करताना मला माझ्या शाळेच्या दिवसातले दिवस आठवले. तेव्हा मी 2013 साली 10वीला होतो आणि शिवजयंतीला 19 फेब्रुवारीला आम्हाला भाषण करायला सांगतात. मला वाटतं आत्ता पण सांगतात. तर माळी सरांनी मला त्यावेळेस भाषण करायला सांगितलं होतं. माझी तेवढी तेव्हा इच्छा नव्हतीच, पण सर म्हणले नाही तू कर, तू नक्की कर. त्या दिवशी मी भाषण केलं. एवढं फार छान केलं नाही, पण त्याचा फायदा आज मला असा झाला की UPSCमध्ये इंटरव्ह्यू बोर्डात सुद्धा मला पॅनल मेंबरला बोलण्यात जास्त कधी त्रास झाला नाही. याच्यासाठी सांगायचं आहे की मी जेव्हा इथे पुन्हा भाषण करायला येणार होतो तेव्हा आधी वाटलं की स्वतःचीच थोडी अगोदर पाठ थोपटून घ्यावी, की कसा मी लहानपणापासून खूपच हुशार होतो, कसा म्हणजे पहिल्याच प्रयत्नात मी पास झालो वगैरे, असं सांगण्याचा मोह झाला होता. पण नंतर म्हटलं हे खोटं बोलण्यात काही अर्थ नाही आहे, जे काही खरं खरं आहे आपण तेच सांगू. एक इंग्लिशमध्ये एक फार मोठं असं सुभाषित एक कोट आहे, आयझॅक न्यूटनचं आहे ते. त्याचं असं आहे की इफ समवन हॅज सीन फर्दर दॅन अदर्स इट इज बाय स्टँडिंग ऑन शोल्डर ऑफ जायंट्स. मराठीत अर्थ असा आहे की एखादा व्यक्ती जर बाकी लोकांपेक्षा दूरवर पाहू शकत असेल तो नक्कीच तो कोणाच्या तरी खांद्यावर उभा आहे. आज या ठिकाणी माझा जो सन्मान होतोय, मी या ठिकाणावर पोहोचलोय, हे यामुळे शक्य आहे की मी सर्व या शिक्षक मंडळी, माझे कुटुंब यांच्या सर्वांच्या खांद्यावर उभा आहे, त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो. आणखी शाळेबद्दल सांगायचं झालं तर वरखडे सर आम्हाला गणित शिकवायला होते. UPSC परीक्षेमध्ये 3 स्टेजेस असतात. एक असते प्रिलिम्स, दुसरी असते मेन्स, तिसरा असतो इंटरव्ह्यू. तर प्रिलिम्समध्ये एक GSचा पेपर असतो, एक CSATचा पेपर असतो आणि CSATमध्ये गणित हा विषय असतो. तर 2023 साली जेव्हा मी पहिल्यांदा प्रिलिम्स क्लिअर झालो होतो सर, त्यावर्षी गणिताचा पेपर खूप अवघड आला होता आणि त्या वर्षी खूप मोठमोठे म्हणजे IITians असतील, इंजिनियर्स असतील, जे गणितात खूप चांगले आहेत, ते सुद्धा फेल झाले होते आणि त्या ठिकाणी मी पास झालो होतो सर. हे मी याच्यासाठी सांगतोय की सरांनीच लहानपणापासून आमचा पाया तेवढा भक्कम करून घेतला होता, त्यामुळे मला त्या ठिकाणी त्रास झाला नाही. नंतर इंग्लिशबद्दल बोलेल. इंग्लिश शिकवायला आम्हाला हराळ मॅडम आणि मेसे मॅडम होत्या. मॅडम, मला तुम्हाला आनंदाने सांगायला आवडेल की प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू हे तिन्ही स्टेजेस मी इंग्लिश माध्यमातून दिलेले आहेत. सर्वांना असं वाटत असेल की मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना काय इंग्लिश येतं, पण मला हे म्हणायचं आहे की शिक्षक जर चांगले असतील तर मराठी माध्यमातील विद्यार्थी सुद्धा इंग्लिशमध्ये भारतातली सर्वात कठीण परीक्षा पास करू शकतो. आणखी पुढे शेलार मॅडम असतील, मुलान मॅडम असतील, यांनी सुद्धा सायन्स आणि हिस्ट्री हे विषय मला शिकवले होते. सायन्स पण अभ्यास करण्यासाठी होतंच, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू तिन्ही स्टेजला, ते सुद्धा मी व्यवस्थितरित्या पार पाडलं. आणखी मुलानी मॅडमची या ठिकाणी माफी मागतो, त्यावेळी मॅडम मी तुमचं ऐकलं नाही, इतिहासाचा खूप चांगला अभ्यास केला नाही, त्यामुळे मला तिथे जाऊन पुन्हा इतिहासाचा अभ्यास करावा लागला होता आणि मला ते खूप खंत वाटत होती की मी त्या काळी जर मॅडमचं ऐकलं असतं, व्यवस्थित केलं असतं तर कदाचित माझं सिलेक्शन थोडं 21-22 वर्षी लवकरच झालं असतं आणि त्याबद्दल मॅडम मनापासून सॉरी. नंतर झावडे सरांबद्दल सांगायचं झालं तर त्यावेळेस म्हणजे जिल्हा परिषदमध्ये आम्ही फक्त 4 वर्ष होतो, नंतर कॉलेजमध्ये 2 वर्ष आणि फर्ग्युसन कॉलेजला 3 वर्ष. तर माझ्या आयुष्यातली सर्वात जास्त वर्ष 6 वर्ष जवळजवळ मी या शाळेत काढलेले आहेत आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे.
सर मला तुम्हाला सांगायला आवडेल की फर्ग्युसन कॉलेजमध्ये फिजिक्ससोबत माझा फोटोग्राफी हा सुद्धा एक वोकेशनल कोर्स होता आणि तो मी UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये हॉबी सेक्शनमध्ये टाकला होता. त्यावर मला प्रश्न सुद्धा विचारण्यात आले होते आणि ते सुद्धा मी व्यवस्थित पार पाडलं. आणि खेळामध्ये वराळ सर आम्हाला कबड्डी शिकवत होते. तर सर मला हे सांगायचं आहे की स्पोर्ट्स सेक्शनमध्ये इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा विचारतात माहिती, मी स्पोर्ट्समध्ये आवडता स्पोर्ट्स कबड्डी टाकला होता आणि त्यावर सुद्धा मला प्रश्न विचारले आणि ते माझं व्यवस्थित पार झालं. सांगायचा मुद्दा हा आहे की मी जे आज काय मिळवले त्या सर्व यशाचा पाया तो या शाळेत रचला गेला होता. जसं की आता मी मगाशी सांगितलं, इफ समवन हॅज सीन फर्दर दॅन अदर्स इट इज बाय स्टँडिंग ऑन शोल्डर ऑफ जायंट्स. तर हे सगळे जे जायंट्स आहेत यांच्या खांद्यावर मी आज उभा होतो म्हणून या ठिकाणी आज मी पोहोचलोय. आणि ती आत्ताच मॅडम बोलल्या की मोबाईलबद्दल सांगायचं झालं तर मोबाईल हे असं आहे की आजच्या युगात मोबाईल वापरणं ही काळाची गरज आहे, पण त्याचा वापर कसा करायचा हे आपल्या हातात आहे. जसं शिक्षण आहे तसंच मोबाईल हे एक दुधारी तलवार आहे. तो आपला नाश सुद्धा करू शकतो आणि आपल्याला यशापर्यंत पोहोचू सुद्धा शकतो. माझा स्वतःचा अनुभव सांगायचा तर माझ्याकडे स्मार्टफोन आहे, मी स्मार्टफोन व्यवस्थित वापरतो, पण त्याचा उपयोग यूट्यूबवर असेल तर काही एज्युकेशनल रिलेटेड व्हिडिओज असतील ते पाहण्यासाठी करतो. फेसबुक इंस्टाग्रामवर मी जास्त ॲक्टिव्ह नाही. मित्रांसोबत बोलण्यासाठी कॉलवर मोस्टली बोलणं होतं. आणि आमचे जे UPSCचे क्लासेस आहेत ते मोस्टली ऑनलाईन सुद्धा अवेलेबल असतात, त्यामुळे मोबाईलचा वापर फक्त ऑनलाईन त्या कामासाठी करायचो मी. कारण की मोबाईलमध्ये खूप वेळ जाऊ शकतो माणसाचा आणि मोबाईल एकदा वेळ गेल्यानंतर पश्चाताप करण्यास काहीच अर्थ नाही. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना, तुम्ही मला तुमचा मोठा भाऊ समजा, मी तुम्हाला एक मोठा भाऊ म्हणून असा माझा सल्ला आहे की मोबाईलचा वापर जपून करा, व्यवस्थित करा, स्वतःच्या फायद्यासाठी करा, स्वतःचं ज्ञान वाढवण्यासाठी करा. यानंतर आज मी या ठिकाणी उभा आहे. UPSCमध्ये मला वाटतंय गावात मी पहिलाच आहे, पण आणखी अशा बऱ्याच परीक्षा आहेत. जसं की आता 11वी-12वीमध्ये NDA नावाची परीक्षा असते, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. त्यामधून जे विद्यार्थी सिलेक्ट होतात ते मिलिटरीमध्ये सर्वात उच्च दर्जाचे अधिकारी होतात. अशाच GE असेल, नीट असेल, नंतर UPSCच्या CDS CA असेल, RBI ग्रेड B असेल, IIT मध्ये जायचं असेल, तुम्हाला IIM मध्ये जायचं असेल तर CATची एक्झाम आहे. हे अनेक क्षेत्र आहेत. तुम्ही तुमचं क्षेत्र निवडायचं आणि त्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त तुम्हाला कसं पुढे जाता येईल हे पाहायचंय. यासाठी जो पाया आहे तो आपले शिक्षकवृंद सर्व भक्कम करूनच घेतील. पवार सर आणि लिंबे सर सुद्धा आम्हाला शिकवायला होते, पण जास्त पवार सरांच लेट आले होते थोडे आणि लिंबे सर सुद्धा आम्ही थोडं 9वी-10वीला असताना मग नंतर त्याचा शिकवायचा जास्त संबंध आला होता. सर्वांचं या ठिकाणी मी पुन्हा मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. चांगला अभ्यास करा. शिक्षकांचं मी एकदा ऐकलं नाही, मला अजून पश्चाताप आहे, त्यांचं व्यवस्थित ऐका आणि तुमचं नक्कीच चांगलं होईल. धन्यवाद. आज या ठिकाणी आपल्या संस्थेचा आणि विद्यालयाचा माजी विद्यार्थी अल्पेश ढवळे यांनी जे UPSC परीक्षेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे यश मिळवलं, त्या यशाला कुठंतरी न्याय द्यायचं काम करायचं म्हणून गावाने तर सत्कार केलाच, भावकीने केला, परंतु विद्यालयाने तर खरं पहिला सत्कार करायला हवा होता, परंतु खरं तर गावाने घाई केली. जास्त पब्लिसिटी न करता तो कार्यक्रम झाला असं मी म्हणेल. जर थोडा उशिरा केला असता आणखीन पूर्ण जथ्यातली लोक आपण गोळा केली असती, अगदी यात्रेसारखं स्वरूप आणलं असतं. याला कारण एकच आहे, या गावामध्ये गाव स्थापनेपासून आणि UPSC परीक्षेचं रजिस्ट्रेशन झाल्यापासून पहिला विद्यार्थी आपल्या गावचा UPSC सुटलेला आहे. आणि अतिशय आनंदाची बाब म्हणजे आम्ही संस्था काढून आदरणीय आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर शेटकवाद असतील, माझे सर्व विश्वस्त मंडळ असेल, सभासद असेल, संस्थेने जे रोपटाला या ठिकाणी श्री मळंगा विद्यालय या नावाने लावलं याचं खरं आम्ही कृतकृतज्ञ झालो. या संस्थेचा आणि या शाळेचा या विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणाचं जे आउटपुट मिळालं त्यामुळं आपल्या गावात नाव झालं, तालुक्यात नाव झालं, जिल्ह्यात नाव झालं, नवे नवे महाराष्ट्रामध्ये झालं आणि भारतामध्ये झालं. आणि ती परीक्षा भारताची आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची परीक्षा आहे. आता अल्पेशला जरी 687 रँक असेल, मला वाटतं काहीतरी 1000
20 का काही विद्यार्थी तुमच्या बॅचला 950 956 असे काहीतरी विद्यार्थी एका लॉटमध्ये पास आउट होतात. मग जरी अल्पेशला रँक ती मिळाली असेल तरी IAS IPS किंवा IFS फॉरेन सर्व्हिस, त्याच्यानंतर फॉरेस्ट सर्व्हिस आणि IRS रेव्हेन्यू सर्व्हिस हा उतरता क्रम आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं अल्पेशला IRS तर 100% मिळेलच, परंतु जर 19 लाख आकडले, जर आता तर त्या दाखल्याचा उपयोग झालेला आहे रँक मिळवण्यासाठी, परंतु जर फॉरेस्ट सर्व्हिस जर मिळाली फॉरेस्ट, तर माझ्या मते ती त्यांनी स्वीकारावी. कारण ढवळे फॅमिलीतलंच बीज, विजयाचा मुलगा, विजूचा मुलगा आपल्या, तो अभिजित, तो फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये जॉईन झाला आणि त्याचं ट्रेनिंग पण माझ्या मते आता संपत आलेलं आहे. हा, तर त्याचा सल्ला घेऊन कोणती पोस्ट स्वीकारायची त्याच्यावर आता आम्ही काही जास्त तुम्हाला सांगण्याचे इतकेच काही हुशार नाही, परंतु अभ्यास करून करून आम्ही सुद्धा त्या लेवलपर्यंत जरी पेपर रूपाने गेलो नसेल तर ज्ञानाने गेलेलं आहे. तर अभिजितची संपर्क साधून आपण त्या पोस्ट कोणत्या मिळतात त्या स्वीकाराव्या आणि अधिकचा वेळ न घेता पुढे आता पुन्हा परीक्षेच्या भानगडीत न पडता आहे ती पोस्ट स्वीकारून आपला प्रपंच आणि पुढं पुन्हा लग्न आलंच. आता ढवळे आजी आजोबाला, त्यांची आई अरुणाला आता फोनवर फोन चालू होते, अल्पेशचं लग्नाचं काय, अल्पेशला काय मोफत पुढं मंगल कार्याची गरज नाही. आता मागं जे सोमनाथ भाऊंनी सांगितलं होतं 10वीला जे पहिले मुलगा मुलगी येतील त्यांना मोफत मंगल कार्य देऊ, ती गोष्ट काही UPSC MPSCच्या मुलांना गरजेची नसते. त्याच्यामुळे बाबा असतील, आजी असतील, आई असेल, चुलते असतील, त्या सर्वांनी चांगल्या पद्धतीने त्याचं पुढील आयुष्य घडवण्याचे प्रयत्न करावेत. आम्ही पण तुमच्या बरोबर आहे. विशेष बाब म्हणजे ढवळ्यांचा मुलगा नातू असेल, परंतु तू आमचा सुद्धा नातू आहे. अल्पेशची आई ही ठुबे घराण्यातली आणि ती आमची नात्यानी भाची लागते, म्हणून त्या अर्थाने तो आमचा नातू आहे. तर आमची एक बहीण, तिला चुलती असो. या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे. आपल्या शाळेने जो सत्कार या ठिकाणी आयोजित केला, त्या सत्काराला त्याने अगदी 2, 2.5, 3 मिनिटांमध्ये उत्तर दिलं. मितभाषी परंतु फार असा ज्ञानी आपला विद्यार्थी आहे. तू कुठेही जा, कितीही मोठी पोस्ट मिळव, पुढं केंद्रामध्ये सचिव झाला तरी गावी आल्यानंतर या शाळेमध्ये मात्र 2-5 मिनिटं येऊन जा, अशी मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो. कुठेही गेला तरी आपण ज्या ठिकाणी शिकलो आणि त्यांनीच कबूल केलं, मी सगळ्यात जास्त 6 वर्ष या ठिकाणी काढले, म्हणून या शाळेला सुद्धा भविष्य काळामध्ये आमची झोळी तर फाटकी असतीच. अल्पशा प्रमाणात का होईना आपल्या वतीने, आपल्या कुटुंबाच्या वतीने यथाशक्ती या शाळेकडे लक्ष देण्याचे प्रयत्न करावेत, अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा तुझ्या भावी वाटचालीस विद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. मित्रांनो, आमच्या शाळेमध्ये प्रवेश घ्या म्हणजे तुमचा विद्यार्थी चांगला होईल हे सांगून चालत नाही, तर हे दाखवावं लागतं आणि ह्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून आपल्याला हे पाहायला मिळतंय. म्हणून या ठिकाणी भविष्यामध्ये आपल्याला येणारा जो प्रवेशाची जी समस्या आहे ती समस्या नक्कीच उद्भवणार नाही आणि याहीपेक्षा आपण सुद्धा अतिशय जोमानं काम करणार आहोत. त्याचबरोबर आपण नवीन सुरू केलेला जो उपक्रम आहे त्यामध्ये व्यावसायिक शिक्षण IBT हा जो उपक्रम आहे, या उपक्रमासाठी आमच्या शाळेची प्रगती, शाळेमधले विद्यार्थी पाहून या ठिकाणी योगेशजी कुलकर्णी डायरेक्टर या ठिकाणी विज्ञान आश्रम पाबळ यांनी भरीव अशा प्रकारचं सहकार्य जे आहे विद्यालयाला दिलेलं आहे. सुसज्ज अशा प्रकारची लॅब, कॉम्प्युटर लॅब असेल, त्याचबरोबर या ठिकाणी अभियांत्रिकी लॅब असेल उपलब्ध करून दिलेली आहे. लाखो रुपये खर्च केलेले आहेत. फक्त त्यांना आउटपुट पाहिजे. अशा काही संस्था आहेत त्या खूप मदत करत असतात, पण त्यांना आउटपुट पाहिजे.
आउटपुट जर योग्य पद्धतीने मिळालं तर या ठिकाणी सहकार्य करणाऱ्या अनेक संस्था असतात, त्याचबरोबर इतर सेवाभावी संस्था असतात. आपल्या समोर या ठिकाणी जे हा जो स्पीकर स्टेज आहे, या ठिकाणी साऊंड सिस्टीम जी आहे ही देण्याचं काम या ठिकाणी आपले पदवीधर मतदारसंघाचे आमदार आदरणीय सत्यजित तांबे साहेब यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी आपल्याला हे जे डेस्क आहे, स्पीकर सेट जो आहे तो मिळालेला आहे. 50,000 रुपये किमतीचे साहित्य आहे. त्या ठिकाणी आमदार साहेबांचे सुद्धा आपण या ठिकाणी या निमित्तानं अभिनंदन करूया. देणाऱ्याचे हात हजारो, देणारे खूप आहेत, परंतु आपण तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे. त्या ठिकाणी त्यानंतर आत्ताच IBTच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुयोग वारघडे सर जे आहेत त्यांच्याकडे या ठिकाणी पाठपुरावा करून आपल्याला एक स्क्रीन जी आहे, TV स्क्रीन जी आहे, 43 इंची स्क्रीन जी आहे ती आपल्याला नुकतीच या ठिकाणी त्यांच्याकडून मिळालेली आहे. 2 दिवसामध्ये ती बसून पण जाईल. साधारणपणे ती 40,000 रुपये किमतीची स्क्रीन आहे. हे सगळं मिळत असताना या ठिकाणी आपली गुणवत्ता ज्यावेळेस आपण दाखवत असतो त्यावेळेस लोकांचा या ठिकाणी देण्याचा ओघ जो आहे तो वाढत असतो. सन्माननीय अल्पेश अरुणा भाऊसाहेब ढवळे यांच्या सत्कारानिमित्त आपण सर्व व्यासपीठ आणि गुरुजन बंधू, खरा त्याग म्हणजे सर लोकांचा आहे. आमचं काय फक्त आम्ही मार्गदर्शन करतो, पण खरा त्याग तुमचा आहे. तर अल्पेश हे आपल्या शाळेचं भूषण आणि हाच आनंद आम्हाला लाभलेला आहे. एवढं आपण कष्ट केलं पण सगळं असे विद्यार्थी जर निघाले तर आपल्या खरं मनाचा आनंद गगनात पावत नाही. अशा पद्धतीने अल्पेश आणि त्याचे बंधू त्या शाळेतून मोठ्या पदावरती गेलेत. त्याबद्दल आम्हा सर्व संचालक मंडळाचा, आमचे सचिव सोमराव यांना अति आनंद झालेला आहे. असेच विद्यार्थी आपल्या शाळेतले याच्यासारखे हिऱ्यासारखे निवडून असे जर बरेचसे विद्यार्थी आले तर शाळेला काही कमती होणार नाही. म्हणून आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली जबाबदारी, अल्पेशने सांगितलं, मोबाईल फार महत्त्वाचा विषय आहे. तो मोबाईल फक्त आपल्या शालेय कार्यक्रमात शिक्षणाच्या विषयीच असेल तर त्याचा यूज करावा, अन्यथा त्याच्यात फार काही गोष्टी त्यांनी सांगितलं वाईट आणि चांगल्या दोन्ही गोष्टी त्याच्यात आहेत. म्हणून आपण त्या मोबाईलचा सुद्धा त्या पद्धतीने वापर करावा. आणि खरं म्हणजे या शाळेचं भवितव्य, मी तेव्हा मुलेका देवी विद्या मंदिरचा मी अध्यक्ष होतो, मोठी शाळा तिचं मी अध्यक्ष होतो, पण तिथं अचानक मला काढले गेले. म्हणून त्यागाने मी शाळा काढली. ते आपण म्हणतो ना, इंड ते आकाश इंतीचे चितपिलापाशी, म्हणून आम्ही किती मुंबईत काही करू शकलो असतो, गावाला याची काय गरज आम्हाला. तसं अल्पेश एवढा मोठा झाला तरी त्या गावाचं लक्ष, तरी आम्ही गावाकडं म्हणलं काही ना काही आपण शिवाजीरावाचं सहकार्य आम्ही दोघांनी मान्य. त्याला इतका प्रॉब्लेम झाला आम्हाला, इतके आम्ही 10 वर्ष लढत होतो. 10 वर्ष आपल्या शिक्षकांनी विना पगारी काम केलेलं आहे. म्हणून त्यांचंही भविष्य चांगलं आहे. अल्पेशसारखी मुलं आपल्या शाळेतून जावी अशी मी मळगीच्या प्रार्थना करतो. आणि अल्पेशला असंच पुढं पदवाढती मिळो आणि मोठ्या आणखी पदावर जाओ, IAS ऑफिसर हो, कलेक्टर हो, अशी आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं मी त्यांना शुभवतो. अजून त्याला वाव आहे, कलेक्टर होण्याचाही पण वाव आहे, तो होऊ शकतो. म्हणून असेच विद्यार्थी, तर आमची नात 10वीचा शेवटचा पेपर दिलेला आहे. तिला सांगणं बाबा अल्पेशचा इतका गिरव, अल्पेशच्या पायावर पाऊल कसं पडेल, तर चांगलं शिकेल, आम्हाला आनंद होईल. आता आमची बारकी नात ती चांगली बोलली, ती एक तिची धडाडी आहे. आणि आम्ही पण आमची 3ऱ्या नंबरची स्वीटी म्हणून किरण आहे तिचं पण फार मोठं स्वप्न आहे, पण तिला आम्ही पुढे पडू, त्यांचं पण भविष्य आमच्या घरावं अशी विद्यालयाच्या वतीने मी सर्वांना खूप खूप मोठे हो अशी मी विद्यालयाच्या माध्यमातून त्यांना आशीर्वाद देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. सत्कार केलेला आहे. वास्तविक पाहता याही पुढे जाऊन पुढील चांगली रँक जी आहे आपण मिळू शकतो अशा प्रकारच्या शुभेच्छा निमित्तानं दिलेल्या आहेत.
आज हा विद्यालयाचा गौरव आहे, विद्यालयाचा अभिमान आहे आणि अभिमान गौरव वाढवण्याचं काम आमचे माजी विद्यार्थी करत असतात. या ठिकाणी विद्यालयामध्ये हा कार्यक्रम घेत असताना वराड साहेबांनी सांगितलं की पहिला मान विद्यालयाचा आहे, परंतु गावाने थोडीशी घाई केली. परंतु या ठिकाणी हा कार्यक्रम घेतल्यामुळे एक प्रेरणा जी आहे, मोटिवेशन ज्याला म्हटलं जातं, ही प्रेरणा आपल्याला अशा विद्यार्थ्याकडून मिळत असते. आपण सुद्धा काहीतरी करू शकतो. अनेक विद्यार्थी जिद्दी असतात. लहान मुलं जे त्यांच्याशी ज्यावेळेस आपण बोलत असतो त्यावेळेस त्यांची जिद्द जी आहे वाखाणण्याजोगी असते. आणि ज्यावेळेस त्यांना असे काही अधिकारी लोक जे होत असतात त्यांचा त्या ठिकाणी ऐकण्याचा बोलण्याचा ज्यावेळेस योग येतो त्यावेळेस नक्कीच त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची जिद्द चिकाटी आपल्याला पाहावयास मिळत असते. नक्कीच या विद्यालयामधून असे अधिकारी घडतील अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. आज हा कार्यक्रम संपन्न होत असताना या कार्यक्रमाच्या निमित्तानं वास्तविक पाहता या ठिकाणी अल्पेश ढवळे साहेब जे आहेत त्यांचा ठिकठिकाणी सन्मान होत असतो. त्या दिवशी मी फोन केला त्यावेळेस अक्षयला फोन केला त्यावेळेस त्या ठिकाणी तनपरेवाडीच्या शाळेवरती ते होते. आता म्हटलं की भरपूर दिवस झाले तर आपल्याला वेळ मिळतो की नाही ही शंका होती, परंतु फोन केल्याबरोबर त्यांनी या ठिकाणी होकार दिला. त्या ठिकाणी मी सांगितलं की आजी आजोबा सगळे पाहिजेत. आजी आजोबा पण आले या ठिकाणी. त्यांचे चुलते जे आहेत रावसाहेब ढवळे असतील, आमचे परममित्र अर्जुनराव असतील, ही सगळी मंडळी आली. त्यांच्या ठिकाणी चुलते असतील, त्याचबरोबर आत्या मीनाताई असतील, आपण सगळी मंडळी जी आहे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी विशेषतः अल्पेशच्या आई जी आहेत अरुणाताईंना मी त्या ठिकाणी 5वीला असताना ही जी मुलं आहेत त्यावेळेस मी त्यांना पाण्यात होत होतो. आजही मला ते तशाच दिसतात, त्याच अवस्थेमध्ये दिसतात. आजही तो करून चेहरा जो आहे त्यांच्यामध्ये मी पाहत असतो. अशा प्रकारे आपल्या मुलांना वाढवत असताना फार मोलाचं योगदान जे आहे मातेचं असतं. तर या ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहेत विशेषतः या ठिकाणी आदरणीय शिवाजी वराड साहेबांनी आम्हाला सुचवलं की आपण हा सत्कारचा कार्यक्रम जो आहे तो लवकरात लवकर घेतला पाहिजे. बोर्डाची परीक्षाही चालू होती त्यामुळे थोडंसं लवकर घेता आलं नाही, परंतु या ठिकाणी साहेबांची फार मोठी इच्छा होती की हा कार्यक्रम आपण लवकर घ्यायला पाहिजे होता. त्याचबरोबर त्या ठिकाणी अध्यक्ष साहेब जे आहेत हेही म्हटले की असा कार्यक्रम असेल तर मला यायला काही हरकत नाही. अगदी लगेच सगळ्यांच्या अगोदर इतर दिवशी फोन केल्यानंतर साहेब या ठिकाणी उशीर होतो यायला त्यांना, परंतु आज हा कार्यक्रम आहे यानंतर अगदी सगळ्यांच्या अगोदर आमचे अध्यक्ष साहेब जे इथे उपस्थित होते. आपणा सर्वांचं विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक अशा प्रकारचं स्वागत करतो. आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज